नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेचे कलम 14 याविषयी माहिती पाहूयात। तुम्हाला माहिती आहे का, भारतीय राज्यघटनेचे कलम 14 हे समानतेच्या अधिकाराचा पाया आहे आणि तो भाग 3 मधील मूलभूत अधिकार आहे। आता कलम 14 काय सांगते? राज्य भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही। याच्यामध्ये दोन संकल्पना आहेत, जसे की कायद्यासमोर समानता म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ। ही एक नकारात्मक संकल्पना आहे। ती कशी काय? म्हणजे कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा वर नाही, कोणत्याही व्यक्तीला विशेष विषयाधिकार नाही आहेत आणि सर्वांवर समान कायदा लागू होईल, ही संकल्पना ब्रिटिश कायद्यातून आलेली आहे। आता दुसरं काय आहे? कायद्याचे समान संरक्षण, जसं इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज। ही सकारात्मक संकल्पना आहे, म्हणजे समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांना समान वागणूक दिली जाईल। ही संकल्पना अमेरिकन राज्यघटनेतून दिलेली आहे। आता हे कोणासाठी लागू आहे? हे फक्त नागरिकांसाठी नाही, तर भारताच्या हद्दीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लागू आहे, जसे की नागरिक, परदेशी कंपनी, अगदी कैदी सुद्धा। आता कलम 14 वर्गभेदाला प्रतिबंध करते, पण वाजवी वर्गीकरणाला परवानगी देते। म्हणजे सरकार वेगवेगळ्या गरजा असलेल्या गटांसाठी वेगळा कायदा करू शकते, पण त्यामागे सुयोग्य कारण आणि उद्देश असावा लागतो। आता याच्यामध्ये कसोटी आहे। सर्वोच्च न्यायालयानं E.P. रॉयप्पा वर्सेस तमिळनाडू आणि मेनका गांधी वर्सेस भारत सरकार या खटल्यामध्ये सांगितलं होतं की मनमानीपणा हा समानतेचा शत्रू आहे। कोणतीही सरकारी कृती मनमानी असेल तर ती कलम 14चं उल्लंघन करते। आता आर्टिकल 14 म्हणजे कलम 14 हे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा एक भाग मानले जाते, त्यामुळे संसदेला ते पूर्णपणे काढून टाकता येत नाही। आणि तुमच्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात आणि कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात तुम्ही दाद मागू शकता। धन्यवाद।